Hello students, I am Mr. Tadge sir from Madhyamik व उच्च माध्यमिक विद्यालय शिवरे. Students, we have seen unit 1.5 the necklace. Last time we have already learned about the warming up and chit chat. Now talking about myself. I hope that you complete the imaginary persona and talking about myself. विद्यार्थी मित्रांनो, आपण युनिट 1.5मधील द नेकलेस हा लेसन बघत आहोत. तर त्याविषयी आपण माहिती घेणार आहोत. पहिला पॅसेज मी वाचतो, तुम्ही काळजीपूर्वक ऐका. लिसन द पॅसेज केअरफुली. द नेकलेस पार्ट 1. Mathilde was a pretty and charming girl, born as if by an error of fate into family of clerk. She had no means of becoming known, understood, loved, or be wedded to an aristocrat, and so she let herself be married to a minor official at the Ministry of Education. मॅटिल्डा एक सुंदर आणि आकर्षक मुलगी होती. चार्मिंग गर्ल, प्रेटी मीन्स सुंदर आणि चार्मिंग गर्ल्स मीन्स ॲट्रॅक्टिव्ह. मॅथिल्डे वॉज अ प्रेटी अँड चार्मिंग गर्ल. मॅथिल्डे एक सुंदर आणि आकर्षक मुलगी होती. बॉर्न ॲज ॲफ इन एरर फेट, मात्र तिचे कम नसीब की काय, तिचं दुर्दैव की काय, ती एका क्लर्कच्या कारकुनाच्या घरी तिचा जन्म झालेला होता. सी हॅड मीन्स बिकमिंग नोन अंडरस्टूड, लव अँड वेडेड बी अँड एअरक्रॉस्ट. त्यामुळे कोणी तिला ओळखावे, तिला समजून घ्यावे, तिच्यावर जीवापाड प्रेम करावे किंवा एखाद्या उच्च कुलीन ॲरिस्टोक्रॅट म्हणजे उच्च कुलीन व्यक्तीशी तिचे लग्न व्हावे असा काही तिच्या नशिबी योग नव्हता. सी हॅड मीन्स बिकमिंग नोन, तिला कोणी ओळखावे, समजून घ्यावे, अंडरस्टूड, लव प्रेम करावे, तिच्याशी उच्चभ्रू व्यक्तीने लग्न करावे असं काही तिच्या नशिबी नव्हतं. म्हणून सी लेट हरसेल्फ बी मॅरिड अ मायनर ऑफिशियल ॲट द मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन. म्हणून शिक्षण खात्यातील मंत्रालयातील एका कनिष्ठ कर्मचाऱ्याशी तिचे लग्न झालेले होते. तिने लग्नास होकार दिलेला होता. सी ड्रेस प्लेनली बिकम, सी हॅड नेवर बीन एबल afford anything better. She suffered endlessly, feeling she was entitled to all luxuries of life. She suffered because of her shabby, poorly furnished house. All these things that another woman of her class would not even have noticed tormented her and made her resentful. She dreamed of grand palatial mansion with vast room and inviting smaller rooms, perfume for afternoon chats with close friends. In second passage, she was living in simple. म्हणून ती मिडल क्लासची मुलगी होती, जास्त श्रीमंतही नव्हती गरीब नव्हती. सी हॅड अ प्लेनली ड्रेस्ड, म्हणून तिचे साधेसे कपडे घालायची, तिचा ड्रेस साधा होता. बिकॉज सी हॅड नेवर बीन अफोर्ड एनिथिंग बेटर, कारण चांगले कपडे परवडणे तिला शक्यच नव्हते. चांगले उच्चभ्रू जे कपडे असतात, भारी कपडे घेणे तिला परवडत नव्हते. सी सफर एनलेसली फिलिंग सी वॉज एनटायटल्ड टू ऑल द लक्झरियस लाईफ. पण आयुष्यातील सर्वच चैनीच्या गोष्टी मिळवायचा आपल्याला हक्क आहे असे वाटून ती अपार दुःख करायची. नाव सी सफर एनलेसली, अखेरीस फिलिंग तिला असं वाटतं की लक्झरियस मीन्स वैभवशाली जीवन, म्हणजे जीवनातील सर्व ज्या चैनीच्या वस्तू आहे, चांगल्या प्रकारचे कपडे, राहणे, दागिने, बंगला, गाडी, या सर्व प्रकारच्या वस्तू, चैनीच्या वस्तू तिला आपल्याला नाही आहे असं वाटून ती दुःखी व्हायची. सी सफर्ड बिकॉज हर सॅबी पोअरली फर्निश हाऊस, तिचे घर एक जुनाट आणि गैरसोयीने भरलेले होते, त्यामुळे तिचे जीवन कष्टाचे होते. Then all these things that another woman of her class
would not have noticed tormented her, made her resentful. या सर्व गोष्टी म्हणजे चैनीच्या गोष्टी तिच्या स्तरातील म्हणजे त्या क्लासमधील दुसऱ्या एखाद्या स्त्रीला खटकल्याही नसत्या, पण हिला मात्र त्या गोष्टीचा खूप त्रास व्हायचा. म्हणजे तिच्या क्लाससोबत तिच्या त्या वर्ग नाही म्हणता येणार या ठिकाणी, क्लास म्हणजे त्या स्तरामधील जे स्त्रिया होतात त्यांना चैनीच्या वस्तूचे त्या खटकल्या नसत्या, परंतु हिला त्या संदर्भात थोडी जाणीव होत होती की आपल्याकडे या वस्तू नाही आहेत. ऑल दीज थिंग्स दॅट अनदर वुमन ऑफ हर क्लास वुड नॉट हॅव नोटीस. त्यांच्या ध्यानातही आलं नसतं त्याच्याबरोबरच्या ज्या दुसऱ्या स्त्रिया होत्या त्यांच्या. टॉर्मेंटेड हर, त्यांना या गोष्टीची यातनाही झालं नसतं, दुःखही वाटलं नसतं. अँड मेड हर रिसेंटफुल, त्या दुःखी झाल्या नसत्या, क्रोधितही झाल्या नसत्या. बट सी ड्रीम्ड ऑफ अ ग्रँड पॅलेसियल मेन्शन्स विथ व्हास्ट रूम्स अँड इन्व्हेंटिंग स्मॉलर रूम्स, परफ्यूम फॉर आफ्टर चॅट्स विथ क्लोज फ्रेंड्स. परंतु जिथे तिला असं वाटायचं की प्रशस्त खोल्या असतील, हव्या हव्याशा छोट्या खोल्या असतील आणि जवळच्या मित्रमैत्रिणींबरोबर दुपारच्या निवांत गप्पांसाठी सुवासाने भरून गेलेल्या असतील, अशा भव्य राजमहालासारख्या घरांची ती स्वप्न नेहमी पाहत असे. म्हणजे तिला असं वाटत होतं, तिला असं स्वप्न होतं. ग्रँड मीन्स भव्य, पॅलेसियल मीन्स आलिशान भव्य अशी इमारत, राजमहालासारखी इमारत. व्हास्ट रूम, त्यामध्ये मोठे रूम्स आणि इन्व्हायटिंग स्मॉलर रूम्स, आणि ज्या ठिकाणी छोटे छोटे गप्पा मारण्यासाठी रूम असत त्या रूम्स, आणि जिथं परफ्यूम असत आणि दुपारच्या ज्या गप्पा असत चाट आपल्या मैत्रिणींबरोबर मारण्यासाठी छोटे छोटे रूम त्यामध्ये असतील, अशा राजमहालाची ती स्वप्न पाहत असे. दॅन Yet she had no rich dresses, no jewels, nothing, and these were only things she loved. She wanted to so much to charm, to be envied, to be the sought after. Yet तरी देखील मात्र तिच्याकडे यापैकी काहीच नव्हते. म्हणजेच ना महागडे कपडे, ना दागदागिने, आणि तरी याच सर्व गोष्टी तिला प्रचंड आवडत होते. म्हणजे आपण म्हणतो एखादी गरीब व्यक्ती, पण तिला मोठमोठ्या व्यक्तींशी तुलना करायची असते, चांगले दागदागिने ड्रेस वगैरे घालायचे असतात, पण हिच्याकडे तसं काहीही नव्हतं. परंतु त्याला त्या आवडत असत. सी वॉन्टेड टू सो मच चार्म, ती स्वतःला तिला आकर्षक वस्तूंचा अगदी हेवा वाटेल अशा सर्व उंची गोष्टींचा हव्यास होता. मीन्स एनवॉइड मीन्स हव्यास होणे. टू बी सॉट आफ्टर म्हणजे अशा गोष्टी तिला प्रचंड आवडत होत्या. म्हणजे महागडे ड्रेस, दागिने, आलिशान गाड्या, बंगला, हे सर्व तिला आवडत असे. दॅन सी हॅड रिच फ्रेंड, अ फॉर्मर स्कूलमेट ॲट द कॉन्व्हेंट, whom she avoided visiting because afterward she would weep with regret, despair, or misery. त्यानंतर तिची एक कॉन्व्हेंट शाळेतील एक श्रीमंत अशी बालमैत्रीण होती. सी हॅड अ रिच फ्रेंड, अ फॉर्मर स्कूलमेट ॲट द कॉन्व्हेंट, म्हणजे इंग्लिश शाळेमधील किंवा कॉन्व्हेंट शाळेमध्ये जाणारी तिची एक बालमैत्रीण होती. whom she avoided visiting, आता ती श्रीमंत असल्यामुळे तिला नेहमी भेटणे टाळायची, तिला भेटत नसत. बिकॉज आफ्टरवर्ड्स सी वुड विथ रिग्रेट, कारण तिला भेटले आपले हाल आठवून स्वतःविषयी क्यू आणि दुःख वाटून ओरडू येईल. तिला भेटल्यानंतर तिला स्वतःचंच दुःख व्हायचं की ती श्रीमंत आहे, मी गरीब आहे. तिला स्वतःचीच खेद वाटायचं, लाज वाटायची. ती डिसॲपियर, निराश व्हायची आणि तिला कष्ट देखील होत असे. वन इव्हिनिंग, मग एके दिवशी काय झालं, सायंकाळी, हर हजबंड केम होम विथ अँड ऑफ ट्रायम्फ, होल्डिंग अ लार्ज एनवलप ऑन हिज हँड. लुक, ही सेड, हियर्स समथिंग फॉर यू. एके दिवशी सायंकाळी तिचे जे मिस्टर असतात, पती असतात, त्यांनी त्याच्यासाठी एक पाकिट आणलं. म्हणजे त्याचा चेहरा जो हसरा चेहरा होता, हसऱ्या चेहऱ्याने तिला एक पाकिट दिलं. एके दिवस संध्याकाळी तिचा नवरा विजय मुद्रेनं घरी आला आणि त्याच्या हातात एक मोठा लिफाफा होता. लिफाफा म्हणजे पाकिट.
नाव तो तिला म्हणाला, लुक, हे बघ. तो म्हणाला, तुझ्यासाठी मी काय आणलं आहे. सी टोर ओपन द पेपर. तिने ते पाकिट घेतलं आहे आणि फोडले. त्यातून एक पत्रिका बाहेर काढली. ड्रीव आउट अ कार्ड ऑन विच वॉज प्रिंटेड द वर्ड्स. आणि त्याच्यावर काही लिहिलेले होते, छापलेले होते काही शब्द. द मिनिस्टर ऑफ एज्युकेशन अँड माइम, MME, माइम मीन्स मॅडम, जॉर्जेस रोपुनो request the pleasures, M means Mr. and Mrs. Loise's company at the ministry on the evening of Monday, January 18. म्हणजे माननीय शिक्षण मंत्री आणि मादाम जॉर्ज रोपुनो सोमवार दिनांक 18 जानेवारी रोजी सायंकाळी श्रीयुत व श्रीमती लॉयझेल यांना मंत्रालयात उपस्थित राहण्यासाठी स्नेहपूर्वक आमंत्रण देत आहेत. आता M स्टँड्स फॉर मॉइजर्स आणि M स्टँड्स फॉर मॅडम, जसं मिस्टर अँड मिसेस असं त्याचा अर्थ होतो. आता यांचं खरं नाव लॉयझेल, मिस्टर अँड मिसेस जॉर्जस रॉम्पुरन रिक्वेस्ट मिस्टर अँड मिसेस लॉयझेल्स कंपनी ॲट द मिनिस्ट्री. श्रीयुत आणि श्रीमती लॉयझेल यांना मंत्रालयात उपस्थित राहण्यासाठी स्नेहपूर्वक आमंत्रण देत होतं. मी इन्व्हायटिंग कार्ड त्यांना आलेलं होतं, निमंत्रण पत्रिका मिळालेली होती. इन्स्टेड ऑफ बिंग डिलायटेड. आता एखाद्याला पत्रिका मिळाल्यानंतर तो खुश होतो, आनंदी होतो, परंतु इन्स्टेड ऑफ बिंग डिलायटेड ॲज हर हजबंड हॅड होप. तिच्या नवऱ्याच्या अपेक्षेप्रमाणे तिला आनंद होण्याऐवजी ती चिडून निमंत्रण पत्रिका टेबलवर फेकून दिली. इन्स्टेड ऑफ डिलायटेड, डिलाइट मीन्स खुशी होणे, हॅपी होणे, आनंदी होते. ॲज हर हजबंड हॅड होप सी थ्रू द इन्व्हिटेशन्स ऑन द टेबल रिसेंटफुली. तिनं ती पत्रिका खुशी होण्यापेक्षा, आनंद होण्यापेक्षा टेबलावर चिडून ती पत्रिका फेकून दिली. अँड मटर्ड, आणि काही शब्द ती बोलली, काही वाक्य बोलली, धुसफुसली. व्हॉट डू यू मीन टू डू व्हॉट विथ दॅट. मी काय करावं असं तुमचं म्हणणं आहे. व्हॉट डू यू वॉन्ट मी टू विथ दॅट अँड व्हॉट डू यू एक्सपेक्ट मी टू वेअर इफ आय गो. आणि जर जायचंच असेल तर मी काय कपडे घालावे अशी तुमची अपेक्षा आहेत. म्हणजे पार्टीला जायचे, परंतु माझ्याकडे ज्या मंत्रालयात पार्टीला जायचं त्याच्यात असं उच्चभ्रू कपडे नाही, दागिने, नेकलेस नाही, काहीच नाही, तर मी कसं तिथं जाऊ. हा पहिला पॅसेज आहे. तुम्ही मार्जिनमध्ये जे क्वेश्चन आन्सर दिलेले आहेत, क्वेश्चन्स दिलेले आहेत, त्याचा चांगला अभ्यास करायचा आहे. ते क्वेश्चन आन्सर तुम्ही लिहायचे आहेत मार्जिनमध्ये दिलेले. आपण उद्याच्या तासाला परत पॅसेज 2 बघू. थँक्यू.